सरस्वती तुंगभद्रा कृष्ण सदसो नाही भये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महावीरू महाराष्ट्र भूषण विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या सुपरिचित असणारा श्री तुकोबारायांचा हा अभंग असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज अनेक तीर्थाचं चिंतन करत असताना त्या तीर्थात आणि नर्मदा या तीर्थामध्ये काय वेगळेपणा आहे, काय अलौकिकता आहे, इतर तीर्थापेक्षा नर्मदेची अलौकिकता संत श्रेष्ठ तुकोबाराय व्यक्त करतात. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपला हा कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे. सर्वांचे सुपरिचित असणारे आदरणीय श्री शांताराम भाऊ दगू भाऊ पाटील निकम, आदरणीय शांताराम भाऊंनी माई नर्मदेची यथोचित अशा पद्धतीची पायी परिक्रमा आज पूर्ण करून ते आपल्या स्वस्थानी आलेले आहे आणि त्या असणाऱ्या नर्मदा मातेच्या जलाविषयी आणि त्या मातेविषयीची कृतज्ञता खऱ्या अर्थाने आणि त्या जलाचं पूजन घडावं अंतःकरणातून, खऱ्या अर्थाने मनातून चित्तातून खऱ्या अर्थाने ती श्रद्धा या ठिकाणी द्विगुणित व्हावी आणि त्या निमित्ताने एक अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं हा सुद्धा ते तो अंतःकरणामध्ये ठेवून आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन. विठ्ठला त्याकरता सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अत्यंत सुंदर अभंग. या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तीर्थाचं चिंतन खऱ्या अर्थाने करतात. देवाने सृष्टी निर्माण करत असताना 4 खाणी 84 लक्ष योनीतून नाना प्रकारचे जीव जंतू कीटक पशु प्राणी आणि मनुष्य मात्र जन्माला घातले. बसा 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 बसा. नेम असा एक कीर्तन सुरू झालं. आता मी आपला महाराज म्हणून सांगतो, पाठीमागं कुठंतरी बसून घ्यायचं, पुढं दर्शनाला आलं की मग अजून विक्षेप तयार होतो नाही का. मावडीजी हरिबर का राग मानू नका. मी असंच एकदा पुढं गेलो होतो, मला एक जण असंच बोललो होता आपले म्हणून तुम्हाला सांगतो आहे तिथं आपण बसून घ्यायचं. विठ्ठला विठ्ठला. देवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर अनेक जीव जंतू कीटक पशु प्राणी मनुष्य मात्र जन्माला घातले, पण सगळे जीव देवाने आडव्या मॉडेलचे बनवले. माणूसाचा एक उभा बनवला. देवाला त्या काळामध्ये प्रश्न पडला असावा की ग्रामपंचायतीची निवडणूक आली, आता उभं राहणार कोण, हा देवाला प्रश्न पडला असावा. याकरता याला उभं बनवलं नाही. याच्या पाठीमागचा हेतू आगळा वेगळा आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मे तत् पशुभिर नराणाम ज्ञानम मी तेषाम अधिको विशेषो ज्ञानेने हिना पशुभे समाना. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचं ज्ञान अनेक जाण सर्वा ठाई. विठ्ठला या 4 प्रकारच्या गोष्टी माणसामध्ये इतर योनीमध्ये सारख्याच आहे, पण माणसाची अधिकता अशी आहे
इतर योनीपेक्षा माणसाच्या जीवनामध्ये भक्ती चिंतनाचं ज्ञान अधिक आहे. ज्ञानम हितेशाम अधिको विशेषो. ज्ञान नावाची गोष्ट मनुष्य जीवनामध्ये अधिक आहे आणि मोक्ष तर ज्ञानावरती अवलंबून आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. मग मोक्ष प्राप्तीचं एकमेव असणारं साधन म्हणजे मनुष्य जीवन आहे. विठाला ते ज्ञान मात्र पशु प्राण्याच्या जीवनामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. पाप पुण्य धर्म अधर्म न्याय नीती ज्याला कळत नाही त्याला पशु म्हणतात. सुभाषितकार महाराजांनी सुद्धा वर्णन केलेले. ईशान न विद्या न तपो न दान न चापि शीलम न गुणो न धर्मा तिमर्त्य लोके भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. पण मनुष्य जीवन असं आहे, या माणसाने चांगल्या पद्धतीचं कर्म जर केलं तर त्या ज्ञानाचा सदुपयोग जर केला तर त्याचं रूपांतर मात्र मोक्षामध्ये होतं ना आनंदात होतं. विठ्ठल देहाने जर चिंतन केलं तर या देहाचा या जीवाचा देव होऊ शकतो. एवढं सामर्थ्य मनुष्य जीवनात आहे. पशु का हो तपनैया पशु का हो तपनैया नर का कछुन होय. एक बार नर करणे करीसो नर का नारायण होय. नराचा नारायण बनू शकतो. प्रयत्न वाळूचे कनरगडीता तेल ही गळे. त्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर या नराचा देव बनू शकतो. आणि देव बनण्याकरता सगळी सामग्री भगवंताने या देहामध्ये उपलब्ध करून दिली. महाराज दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन घेणे तो जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग नासे जीवपण भवरोग. पाय दिले कान दिले नाक दिले डोळे दिले पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण सगळे आपल्याला इंद्रिय आणि योग्य पद्धतीचे दिले. भेदभाव अजिबात केला नाही. रामभाऊ पाटलाला नाक इथं दिलं शामभाऊ पाटलाला डोक्यावर दिलं असं अजिबात नाही. ज्या त्या ठिकाणी इंद्रिय दिले सगळ्या इंद्रियाचं कार्य ठरवून दिलंय. महाराज डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा त्या श्रीदेवीचे आपलं पहा त्या विठोबाची मुख नाही का. देवाचं रूप पाहण्याकरता रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार सुकुमार सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया सुकुमार नाही का. देवाचं रूप पाहण्याकरता डोळे दिले. कान दिले त्याचे गुणगान कीर्ती श्रवण करण्याकरता. हात दिले त्याच्या चिंतनाची टाळी वाजवण्याकरता. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावे पंढरीची. हाताने टाळी मुखाने नामस्मरण कानाने त्याची कीर्ती श्रवण करायचे. मग पाय कशा करता दिले. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जवई सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाही. तीर्थयात्रेत जाय चुकू नको. महाराज म्हणतात चुकू नको. जोपर्यंत आपले इंद्रिय कार्यक्षम आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची आहे. संतांनी लिहून ठेवलंय की नाही. पण काही लोक 80च्या पुढे निघून गेले का मग नर्मदेला. आम्ही सगळी परिक्रमा पाहिली महाराज. मी आता म्हणजे परिक्रमा का करायची असते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कीर्तनात सांगणार आहे. तुम्हाला 1 तासाच्या आत सगळं उरकूनच तुम्हाला या ठिकाणी भोजन प्रसाद देण्यात येणार आहे. इंद्रिय कार्यक्षम आहे तोपर्यंतच महाराजांनी ते सगळे तीर्थ करायचे. महाराज जवई सकळ सिद्ध आहे
हात चालावया पाय तब तू आपले स्वहित पाहे. स्वतःच हित पाहिलं पाहिजे महाराज. आपण प्रपंचाचे सगळे कामधाम करतो हे व्यावहारिक सुखा करताय, पण आत्मसुखा करता आणि जीवन उद्धारा करता आजपर्यंत आपण आपल्या संचित रूपी खात्यावरती काही बॅलन्स ठेवलाय का दादा? सांगा ना तुम्ही. पुढचं भविष्य खूप अवघड आहे, आपल्याला तिकडं जायचं नाहीये. ते प्रसंगी शेवटी अंतकाळच्या समयाला कळणार आहे, त्या प्रसंगाकडे आपल्याला जायचं नाही. याकरता काहीतरी सामुग्री आपल्या खात्यावरती बॅलन्स ठेवूनच आपण मरायचं. विठाला तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. सुखी जाऊ वाची. आता आपण नव्हतोच महाराज तिकडं आपलं विठाला विठाला विठाला. महाबळेश्वर तिकडं कृष्णा नदी आहे. या सगळ्या नद्या महाराज जगाचं पापाचं क्षालन करण्याकरता कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा, तुंग आणि भद्रा या दोन नद्या आहे. दोन्हीच्या संगमावर निर्माण झाली ती तुंगभद्रा. या सगळ्या नद्याचं चिंतन करायला आपल्याला किमान 2 तास तरी स्पेशल वेळ पाहिजे त्या कामासाठी. पण आपला महत्वाचा केंद्रबिंदू जो आहे तिकडे आपल्याला खऱ्या अर्थाने केंद्रित व्हायचंय. याकरता यमुना, कावेरी, गंगा, भागीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा या सगळ्या तीर्थाचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलं. या तीर्थामध्ये जर आपण स्नान केलं तर पापी जीवन सुद्धा काय होतं, पुण्यवान बनतं. पण या तीर्थामध्ये स्नान केल्याशिवाय पापी जीवाच्या जीवनातलं पापाचं क्षालन होत नाही. पण नर्मदा या तीर्थाची अलौकिकता व्यक्त करत असताना स्नान करण्याची गरज नाही महाराज म्हणतात. नुसतं तिचं स्मरण केलं, नुसतं तिचा आठव जर केला तर फायदा काय होतो तो नर्मदा आठवी. महाराजांनी अत्यंत गोड प्रमाण, अत्यंत गोड चालवली महाराज. नर्मदा
वाचेने वेळोवेळा नर्मदेचा आठव केला, नर्मदेचं चिंतन केलं, नर्मदेचं स्मरण केलं. असू दे बाबा. विठाला विठाला हरे विठाला विठाला त्याचा फायदा नाही भोय साची प्राणी यासी. 1 मिनिट ऐका सर्वांनी, इकडे बघा. एक आपल्याला अर्धा पाऊण तास कीर्तन बाकी आहे. त्याकरता महत्वाचा केंद्रबिंदू नर्मदेचं स्मरण का करावं. ती नर्मदा नेमकी कुठं उगम पावली, कुठं जाऊन मिळाली, ती ह्या दिशेनेच का वाहते, ती कन्या रूपानेच का राहिली, तिच्या प्रदक्षिणाच का मारायची, असे अनेक प्रकारचे मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात महाराज. हो, मैनाक नावाचा पर्वत आणि मैनाक नावाच्या पर्वतावरती भगवान शिव भोलेनाथ बाबा त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. सर्वांनी महत्वाचा मुद्दा ऐकून ठेवा. तुम्हाला कोणीतरी विचारेल बाबा नेमकं कशा करता ही परिक्रमा करायची. भगवान शिवजी तपश्चर्या करत असताना एक असणारी कन्या रूपामध्ये एक तपस्विनी त्या ठिकाणी प्रगट झाल्यावर नुसतं चिंतन केलं ना महाराज, वेदना आपोआप कमी होतात आणि 40, 45, 50 किलोमीटर माणूस चालू लागतो. विठाला विठाला चालत असताना तिची सेवा करायची, अंतःकरणातून श्रद्धेने तिचं चिंतन करायचं. तुम्ही किती 40 डोंगर ओलांडले पण कुठल्याच प्रकारची दखल कोणालाच होत नाही. एकाही परिक्रमा असते, फक्त श्रद्धा पाहिजे. आमच्या बरोबर एक जण होता, तो घरून जर फोन आला ना महाराज, तो म्हणायचा कसं काय चाललं महाराज, तो म्हणायचा लय वाईट, अति वाईट, भयंकर वाईट. काकाचा मी हात पकडला, म्हटलं काका तुम्ही वाईट शब्द उच्चारू नका. तुम्हाला कोणी पत्रिका दिली होती, कोणी निमंत्रण दिलं होतं की परिक्रमा करा, तुमचं काही नवस आहे इकडं. फोन आल्यानंतर एवढं सांगायचं, रस्ता अवघड आहे पण नर्मदेचं चिंतन केल्यानंतर तो सोपा होत चालतो असं सांगा म्हटलं. पण लय अवघड आहे, भयंकर अवघड आहे. जेवणाची व्यवस्था आज कशी झाली, लय वाईट. पण काय होतं माहिती का महाराज, लय वाईट म्हटल्यानंतर त्याला पुढे चालता चालता त्याच्या पायामध्ये चप्पल मधून एक असणार आपल्याकडे धसकट म्हणतात त्याला, ते धसकटच राहत, ते पायामध्ये घुसलो आणि परिक्रमा सोडून त्याला गाडी पकडून घरी निघून जावं लागलं. तिथं श्रद्धा चालते. ज्याला स्वतःचा अभिमान गलित गात्र करायचा त्याने नर्मदा मायाची परिक्रमा करायची. विठाला विठाला आपलं काय अस्तित्व आहे, ही अस्तित्वाची जाण खऱ्या अर्थाने नर्मदा माईच्या परिक्रमामध्ये होत असते महाराज. आपल्या अस्तित्वाची जाण, अभिमान गलित गात्र होतो. तुमच्या गाड्या घोड्या माड्या ऐश्वर्य फक्त इकडं आल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर महाराज सगळं शून्य अवस्था प्राप्त होते. श्रद्धेने प्रेमाने अंतःकरणातून माई की सेवा जीवन भर कर. नर्मदे हर बोलो नर्मदे हर, नर्मदे हर बोलो नर्मदे हर. सेवा दिल से कर. नर्मदे हर बोलो नर्मदे हर. प्रेमाने सेवा केली पाहिजे. मैयाची सेवा करत असताना प्रेमाने करायची. तुम्हाला सांगतो नर्मदा माई कोणाला दुःख प्राप्त होऊ देत नाही. नर्मदेचं जल इतकं पवित्र आहे. 999 नद्या ओलांडल्या महाराज आम्ही, पण एकाही नदीचं पाणी आम्हाला स्वच्छ दिसलं नाही. पण नर्मदा माईला अनेक नद्या येऊन मिळतात. जी नदी नर्मदेला येऊन मिळाली तिचा असणारा मलिनपणा त्याच क्षणाला निघून जातो. नर्मदा माईचं जल असे लगेच कमंडलू बुडवायचा आणि तोंडाला लावायचा. कोणत्या नदीतला माणूस पाणी पितो का काका?
तुम्ही नदी दिसली लगेच कमांडोला बुडावला आणि पाणी पिले असं आहे का? पण नर्मदा माईचं जल आहे काचेपेक्षा सुद्धा इतकं पवित्र, इतकं पारदर्शक आहे, एवढं शुद्ध जल आहे की अनेक नद्यांना शुद्ध करण्याचं सामर्थ्य ज्या असणाऱ्या नदीत आहे ती मात्र नर्मदा माता आहे. विठाला विठाला. अनेक नद्या भगवान शिवजीकडे येतात आणि प्रश्न करतात की म्हटले भगवान, अनेक पापी जीव स्नान करून आमचं जीवन खरी अर्थाने म्हणजे पापी बनून जातं, मलिन बनून जातं, पण आम्हाला शुचिर्भूत होण्याकरता काय केलं पाहिजे? भगवान भोलेनाथ बाबांनी पर्याय सांगितला. सगळ्या नद्यांना सांगितलं वर्षातून एक वेळेस पवित्रातली पवित्र असणारी नर्मदा नावाची नदी, त्या नर्मदेमध्ये तुम्ही येऊन स्नान करा. तुमच्या जीवनातला अपवित्रपणा कायमचा निघून जाईल, तुमचं जीवनातलं मालिन्य कायमचं निघून जाईल. म्हणून नर्मदा जयंतीच्या दिवशी सगळ्या नद्या नर्मदेत स्नान करण्याकरता येतात. ही नर्मदा माईची अलौकिकता आहे. विठाला विठाला. एकदा तरी सुप्त स्वरूपात असताना का होईना, स्वप्नात का होईना, माई आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सांगतो, आपले गौरी शंकर नावाच्या एका सत्पुरुषाचं उदाहरण शास्त्रामध्ये आलेलं आहे. 18 परिक्रमा केल्या महाराज. परिक्रमा किती केल्या पाहिजे तुम्हाला मी जाताना सांगून जाईल. काही लोक म्हणतात मी 5 केल्या. तू केल्याच कशा करता हा मोठा प्रश्न आहे. परिक्रमा एकदाच करायची. तुम्हाला पंढरीच्या वाऱ्या तुम्ही 50 वेळा 1000 वेळा करा, पण नर्मदा माईची परिक्रमा एकदाच करायची. का करायची एकदा? तुम्ही दुसऱ्यांदा गेल्यानंतर सगळ्या आश्रमवाल्या लोकांना खटाटोपी तुमचा, तुम्हाला चहा देणे, नाश्ता देणे, तुम्हाला भोजनाची व्यवस्था, विश्रांतीची व्यवस्था करणे, एवढा सगळा खटाटोप आपल्यामुळे त्रास कशा करता? फक्कड बाबाच्या आश्रमात आम्ही होतो महाराज. नर्मदेच्या तटावर साधू येतो, स्वतः साधू स्वयंपाक करून आणि सगळ्या परिक्रमावासींना भोजन वाढतो, स्वतः स्वयंपाक करतो. साधूने सांगितलं, म्हटले महाराज माझ्या डोक्यावरती अनेक असणारं ऋण आहे. ऋषींचं ऋण आहे, देव ऋण आहे, पितृ ऋण आहे, अनेक प्रकारची ऋण माझ्या डोक्यावरती. मला काही हजारो नाही लाखो असणाऱ्या परिक्रमावासींची सेवा केल्याशिवाय मी ते असणाऱ्या ऋणातून मुक्त होत नाही. मग तुमच्यासारखे अनेक परिक्रमावासी येतात, त्यांची मला सेवा करणं. एकदाच का परिक्रमा करायची? प्रकार असा आहे, अनेक वेळा परिक्रमेला गेल्यानंतर त्या लोकांना त्रासच आहे. आणि ती परिक्रमा करत असताना श्रद्धेने भावनेने खऱ्या अर्थाने करायची. विठाला विठाला. परिक्रमा करण्याचा मुद्दा एवढाच आहे, आपल्यावर ऋषीचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे आणि पितृ ऋण आहे. या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण मात्र नर्मदा माईची परिक्रमा करायची आहे. त्या साधूने सांगितलं, म्हटले महाराज अनेक लोकांचा आम्हाला त्रास होतो, पण आमच्या सारख्याला सुद्धा ते ह्या 3ही ऋणातून मुक्त होण्याकरता तुमच्या सारख्या परिक्रमावासींची सेवा करावी लागते. एक असणारा परिक्रमावासी आमच्या सोबत होता, 3दा परिक्रमा केली. त्या फक्कड बाबाने प्रश्न केला, म्हटले नर्मदा माईची आरती तुझी पाठ आहे का? नाही म्हटला. नर्मदा अष्टक तुझा पाठ आहे? नाही म्हटला. मग तू गुडघे कशा करता झिजू राहिला? कशा करताही गुडघे घसवतोस तू? तुला जर वाटत असेल परिक्रमा केली पाहिजे, पुण्य प्राप्त झालं पाहिजे, तर नर्मदेच्या तटावरती एखाद्या आश्रमामध्ये येऊन थांब. या परिक्रमावासींची तू सेवा कर. या नर्मदेच्या तटावर तू 8 दिवस ज्ञानेश्वरीचं पारायण कर, गाथ्याचं पारायण कर. तुझ्या जीवनातलं पाप निघून जाईल. विठाला विठाला विठाला. एकदाच परिक्रमा. दुसऱ्यांदा वाटलं तर आपण तटावरती जाऊन असणाऱ्या परिक्रमावासींची सेवा केली पाहिजे. निश्चित ती नर्मदा माई आपल्यावरती कृपा करेल. नुसत्या स्मरणात जर आपलं जीवन स्वच्छ होतं. नर्मदा नर्मदा आठवे वेळा वाचे नाही भय साचे प्राणी असे. विठाला विठाला. मी सांगत होतो गौरी शंकर नावाच्या सत्पुरुषाचं उदाहरण सांगत होतो. 18 परिक्रमा केल्या महाराज, पण मैयेने दर्शन दिलं नाही. काही लोक म्हणतात महाराज तुम्हाला काही साक्षात्कार? म्हटलं भाऊ अजून रस्ता दिसत नाहीये.
कोणत्या रस्त्याने जायचं हाच अंदाज मला येत नाही, तर लगेच साक्षात्कार कसा होईल सांगा तुम्ही. बरेच लोकांचा फोन यायचा, महाराज काही नर्मदेचं काही तुम्हाला साक्षात्कार. म्हटलं भाऊ, अजून माझ्या अंतःकरणाची आणि मनाची वृत्ती स्थिर झालेली नाहीये आणि अजून मला साक्षात्कार होणार नाही. अजून घरून बाईचा फोन येतो, तिचा फोन अजून कट झाला नाही. हो, बाईचा फोन बंद झाल्याशिवाय बाईची कृपा होत नाही. याचा अर्थ असा आहे, माणसाच्या जीवनातल्या काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ही विकार शून्य अवस्था प्राप्त झाल्याशिवाय माईची कृपा होत नाही. विठ्ठला विठ्ठला. हे बघा, 18 वेळा परिक्रमा केल्या गौरी शंकर नावाच्या एक असणाऱ्या सत्पुरुषांनी 18 परिक्रमा केल्या, पण भोलेनाथ बाबाचं दर्शन झालं नाही, नर्मदा माईने दर्शन दिलं नाही. मग त्या गौरी शंकर नावाच्या सत्पुरुषाने काय केलं, म्हटले आपण जाऊन नर्मदा माईमध्ये जीव देऊन टाकू, म्हटले प्राण देऊन टाकू. काय उपयोगी, जिची परिक्रमा करून गुडघे झिजून नामस्मरण करून जर आपल्याला तिळमात्र फायदा होत नाही तर कशा करता परिक्रमा करायची. त्या गौरी शंकर नावाच्या एका सत्पुरुषांनी आत्महत्या करायचं ठरवलं. संध्याकाळी 1-2 वाजेच्या सुमारास तो नर्मदेच्या तटावरती गेला आणि पाय आता दोन्ही थड्या तुडुंब म्हणून नर्मदा मैया वाहते आहे आणि वाहत असताना एवढं भयान दृश्य होतं, तरी त्यांनी महाराज त्या नर्मदेच्या जलामध्ये पाय टाकला. तुम्हाला सांगतो, नर्मदेला जलाला पाय लावत असताना पहिलं दर्शन घ्यायचं, माफी मागायची, माई माझा पाय तुला स्पर्श करतो आहे, मला या पापातून खऱ्या अर्थाने तू क्षमा कर, तुझं दर्शन घ्यायचं आणि नंतरच नर्मदेच्या पाण्यामध्ये पाऊल ठेवायचं. त्याने काय केलं, पाऊल टाकलं, एवढी दोन्ही थड्या तुडुंबावरून वाहणारी नर्मदा त्याच्या गुडघ्यापर्यंतच पाणी राहिलं. महाराज, नर्मदा ओसरल्या गेली, पाणी प्रवाह कमी होत गेला, मध्य सेंटरला गेला. म्हटले आता जीव देऊन टाकू. त्यांनी महाराज सुडकी मारली, आता इथं आत्महत्या करायची, प्राण द्यायचा म्हटले. मनात विचार येता क्षणी नर्मदा माईचं जल आपोआप कमी होत गेलं, आपोआप कमी होत गेलं आणि तिथं साक्षात एक असणारी 5 वर्ष वयाची कन्या प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर त्या गौरी शंकर नावाच्या सत्पुरुषाला प्रश्न केला, म्हटले का तुम्ही आत्महत्या करण्याचा आणि निर्णय तुमच्या जीवनामध्ये घेतलाय. त्या सत्पुरुषाने सांगितलं, 18 परिक्रमा केल्या, 18. अजून भोलेनाथ बाबा मला दर्शन देत नाही, अजून मला नर्मदा मैया स्वप्नात सुद्धा नाहीये, स्वप्नात सुद्धा नाहीये. म्हटले 1-2 वाजता तुम्ही मला इथं प्रश्न करण्याकरता आलात, म्हणजे तुम्ही नर्मदा माई तर नाही ना. त्या कन्येने सांगितलं, मी साक्षात नर्मदा माई आहे. तुम्ही आत्महत्या करतात, तुम्ही जर आत्महत्या केली, परिक्रमा करून सुद्धा नर्मदा आपल्याकडे लक्ष देत नाही, ती कृपा करत नाही, ती दर्शन देत नाही. हे जर जगाला कळालं तर एकही साधू, एकही ऋषी, एकही परिक्रमावासी परिक्रमेला येणार नाही. याकरता रात्री 1-2 वाजता कन्येच्या रूपामध्ये नर्मदा मैया प्रगट झाल्यात आणि सांगितलं, तुम्हाला भगवान शिवाचं दर्शन पाहिजे ना, तुम्ही आता ज्या आश्रमामध्ये थांबलात तिथं केशव नावाचे सद्ग्रस्त तुम्हाला जे स्वयंपाक करून आता तुम्हाला भोजन प्रसादी प्राप्त करून देणार आहे, ते साक्षात भोलेनाथ बाबा आहे. तिथून निघाले, नर्मदा गुप्त झाली आणि त्यांनी नर्मदेच्या तटावरती उभं राहिलं तर नर्मदा पुन्हा दोन्ही थड्या तुडुंब भरून वाहू लागली. आणि जेव्हा आश्रमात गेले, केशव नावाचे सद्ग्रस्त म्हटले, हा कोण भगवान शंकर आहे, हा भांडे घासतोय, स्वयंपाक करतोय, हा कोणीतरी स्वयंपाक आहे, हा कोण आहे, आणि असणारा भगवान शिव आहे. विश्वास पटला नाही, तेवढ्यात पुन्हा कन्या रूपामध्ये नर्मदा माता प्रगट झाली आणि बोट दाखवलं, हे भांडी घासतात ना, हे स्वयंपाक करतात ना, हे केशव नावाचे सद्ग्रस्त हे साक्षात भगवान शिवजी आहे. विश्वास बसत नाही, म्हटले माझा भगवान शिवजी आहे. तेवढ्यामध्ये लगेच ते केशव नावाचे सद्ग्रस्त गुप्त झाले आणि भगवान शिवजी जागेवरती प्रगट झाले आणि त्या गौरी शंकर नावाच्या सत्पुरुषाला भगवान शिवाने दर्शन दिलं. विठाला विठाला. अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय परिक्रमेचा परिपाक होत नाही आणि नर्मदा कृपा करत नाही, नर्मदा मैया दर्शन देत नाही. याकरता पावलं झिजवावी लागतात. चांगल्या गोष्टी जीवनात प्राप्त होण्याकरता काहीतरी प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागते. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावरती भेटतात, पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावरती भेटतात,
पण मनाने आणि चित्ताने शुद्ध असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात, पावलं झिजवावी लागतात. तसं मयेची कृपा आपल्यावरती व्हावी याकरता श्रद्धा पाहिजे, चित्ताने असणारं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. त्याकरता एकच काम करायचे, नर्मदा आठवी वेळोवेळा वाची, नाही भोय साचे प्राणियासी विठाला विठाला. एक 5 मिनिटं घेतो आपलं, चालू देऊ का? मी दिवसभर चालून देईन महाराज. बरं विठाला विठाला. आपली परिक्रमा सुरू झाली. तुम्ही जरी नाही परिक्रमेत आले ना, पण तुम्हाला मी जाताना सांगून जाईल. शूलपाणी मार्गे तुमचा प्रवास समजा सुरू झाला. मार्गक्रमण करत अनेक डोंगर तुम्ही ओलांडलेत महाराज. आता माझी एवढी कॅपॅसिटी तयार आहे. तुम्ही म्हटले ना, असणारा आणकाईचा डोंगर जिथून रस्त्याने तिथून सरळ चढा. तुम्हाला नाही जर चढून दाखवलं तर नारदा लागतो, म्हणजे महाराष्ट्र राज्य लागतं. तिथून पुन्हा तुम्ही विमलेश्वरला गेले. विमलेश्वरला गेल्यानंतर विमलेश्वराचं दर्शन झालं. तिथून तुम्हाला समुद्र पार करावा लागतो. 80 किलोमीटरचा समुद्र पार करत असताना पूर्वी 15 वर्षापूर्वी गेलो होतो बरं का बापू महाराज. 15 वर्षापूर्वी छोट्या नावा होत्या आणि समुद्राचं पाणी सुद्धा नावेत प्रवेश करायचं. आता अशा नावा निघाल्या महाराज. जसे गाडी बिंगवावी ना, तसं स्टिअरिंग करून त्या गाड्या अशा नावा निघाल्या. 2:30 वाजता आम्ही रात्री 2:30 वाजता नावेत बसलो. भयंकर गर्दी. 2:30 वाजता समुद्रात तिथं खाडीमध्ये नाव होती. त्या नावेमध्ये आम्ही बसलो आणि बरोबर त्या लोकांना माहित असतं आता भरती कधी येणार आहे. नाव चालणार नाही. 3 वाजता बरोबर भरती आली. 3-3.5 घंट्यामध्ये मिठी तलाई समुद्राच्या पलीकडच्या तटाला. पण प्रवास करत असताना किती नास्तिक माणूस असू द्या, किती नास्तिक असू द्या, कोणत्या देवने देवाच्या बापाला सुद्धा मानत नाही, असाही माणूस जर परिक्रमेत जर नावेत बसला ना महाराज, त्यानं नाही जर नर्मदेचं नाव घेतलं तर शपथ आहे वा. एवढी ताकद आहे. अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तर देवा मी तुझ्या बापाचाही बाप. संकट आलं ना माणूस देवाचं नामस्मरण करतो. छोटं पोरगा असला अंधारात जर चालवणार राम राम शिव 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 काहीतरी म्हणत चाल. त्याच्यात काही नानीच्या बाबाचे भक्त असतात, ते नानीच्या बाबाचं चिंतन करणार. काही बाळूमामाचे भक्त असतात, ते बाळूमामाचं मेंढ्याचं का होईना चिंतन करणार. कोणी त्या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त असतात, ते पांडुरंगाचं चिंतन करणार. काही देवीचे भक्त असतात, ते देवीचं चिंतन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, कोणी खंडेरायाचे भक्त असतात नाही का. वाग्या सोवाग्या प्रेमनगरा वारी, सावधुनी भद्री लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, भक्त असेल तर तिथं चिंतन करणार. सर्व दिवशी 3-3.5 तासात पलीकडे झाली मिठी तलाई, तिथून प्रवास सुरू होतो महाराज. पण माणसाला एक अपेक्षा लागते महाराज. ओंकारेश्वर निघालं का गोरा कॉलनी कधी येईल तिथपर्यंत लय अवघड आहे महाराज. खरंच अवघड आहे बरं का. तुम्हाला सांग, तुम्ही नाही गेले तर अडचण नाही, मी जाऊन आलेलो आहे. पण खरंच प्रवास अवघड आहे. गोरा कॉलनी आली थोडस बरं लागतं. तिथून पुढं असं वाटतं पुढं आता नेमावर कधी येईल. नेमावर म्हणजे नर्मदा माईचं नाभिस्थान आहे. म्हणजे तिथं गेलं की असं लोक म्हणतात अर्धी परिक्रमा तुमची पूर्ण झाली. नेमावर तिथून पुढे माणसाला वेळ लागतो. जबलपूर कधी येईल. आणि तिकडच्या लोकांना विचारलं काका किती लांब आहे, बगल में है, पास में है, त्यांची हीच भाषा.
4 किलोमीटर सांगितलं तर समजून घ्यायचं 8 किलोमीटर आहे त्यांचा अंदाज. माझं तर असं तुम्हाला सांगतो, 4 वाजता जर पहिले एक आश्रम लागला ना बापू महाराज, बरं का सोमनाथ बाबा, आश्रम लागला ना, मी काय करायचो, आता 4 वाजले, अजून 2 तासात आपलं ॲव्हरेज होतं एका तासाला 5 किलोमीटरचं. 12 पंचे 60, 12 मिनिटाला 1 किलोमीटर मी चालायचो. 12 पंचे 60, 2 तासात आपण जवळजवळ 10 किलोमीटर जाऊ शकतो. 8 किलोमीटर काही अवघड नाही. पण त्या गाड्याने अंदाज चुकीचा सांगितलेला असायचा. का सांगायचं माहिती का, याला कंटाळा येऊ नये चालण्याकरता, याला हाव यावी चालण्याची, त्याकरता महाराज पुढे जबलपूरला आल्यानंतर 2 मार्ग लागतात बघा का, ऐकून ठेवा. तुमची परिक्रमा इथंच पूर्ण निमी जागेवर झाली. 2 मार्ग लागतात जबलपूरला निघाल्यानंतर. एक असणारा निवास मार्ग आणि दुसरा मंडला मार्ग. मंडला मार्ग खडतड मार्ग आहे, असणारा झाडीतून प्रवास करावा लागतो, आणि निवास मार्ग सरळ मार्ग आहे. तिथून पुढे तुम्हाला जवळजवळ अमरकंटक पर्यंत जो काही भीती नाहीये. प्रवास पण असा करावा लागतो, कधी तुम्हाला शेतातून चालावं लागेल, कधी कपाशीतून, तर कधी ऊसातून चालावं लागेल, कधी कोणत्या बांधण्याचा. 5 मिनिटं सुद्धा एक रस्ता स्थिर राहत नाही असे. पण तुम्हाला एक सांगतो, आपल्याला काहीतरी चांगलं प्राप्त करायचं असल्यास म्हणजे असेल तर लोक म्हणतात, म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. जो पत्थर चोट खाके टूट गया वो कंकर बन गया, वो चोट सह गया वो शंकर बन गया. ज्याने असणारे टाकीचे घाव सहन केले तो देव झाला, पण ज्याने सहन केले नाही तो मात्र पायरी रूपाने राहिला. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. एकाच दगडाचे 2 तुकडे, एकाचा देव आणि एकाची पायरी. एकावरती पाय ठेवून आणि एकाचं दर्शन केलं जातं, सहन करावं लागतं महाराज. 3600 किलोमीटरची परिक्रमा आहे, 3500 किलोमीटर. पंढरपूरला 300 किलोमीटर जायला माणूस वैतागून जातो, पण हे 3600 किलोमीटर म्हणजे तसं फक्त आहे बा, नामस्मरण करायचं, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तुम्हाला अजिबात कुठलाच धोका होणार नाही. पण मन जर संकोचित भावनेने तुम्ही जर परिक्रमा करत असाल तर तुमची परिक्रमा पूर्ण होणार नाही. विठाला विठाला. परिक्रमा करत असताना घरचे लोक, गावचे लोक फोन करतात, महाराज किती तारखेला तुम्ही घरी येणार, त्र्यंबकला किती तारखेला येणार, आम्ही रथ वळून ठेवलेला आहे. म्हटलं भाऊ, तू रथ वळवायच्या भानगडीत पडू नको. आम्ही ओंकारेश्वरला पोहोचल्याशिवाय, कारण 2 दिवस ओंकारेश्वर राहिलं, जर गुडघ्यात क्रॅक झाला तर त्याची परिक्रमा पूर्ण होत नाही. आम्ही जिवंत उदाहरणं पाहिली. माझ्या बरोबर 8 माणसं पक्के होते चालणारे, त्या 8 मधले 3 जणांची परिक्रमा पायी झाली. नाहीतर तिकडं मग बराच प्रकार बघायला मिळतो. हात दाखवा, गाडी थांबवा. मोटरसायकल आली, हात करायचा वर, थांबली, बसला, चालला पुढं. रिक्षाला हात कर, बसला, चालला पुढं. तुम्हाला सांगतो, माणसाच्या मनात चळवळ झाली का परिक्रमा पूर्ण होत नाही महाराज. धीर धरावा लागतो. घरून फोन येतात, काही लोक म्हणतात सावकाशा, एकदम निवांत या, घरी सगळं व्यवस्थित चालू आहे. ते पोरं का सांगत असतात म्हाताऱ्याला, याचं कारण तुम्हाला माहिती का, हे म्हातारं घरी असल्यानंतर धड लेका सुनाला एकमेका संग, नवरा बायको संग बोलता सुद्धा येत नाही हो. मग हे सांगत असतात, इकडे एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही निवांत या, सावकाश या, व्यवस्थित या, चालू द्या त्यांचा प्रपंच व्यवस्थित. म्हातारे लोकांना एवढी घाई असते ना महाराज, निवांत यायचं. बरोबर आहे का नाही. परिक्रमा व्यवस्थितच केली पाहिजे. आपल्या शरीराला सहन होईल एवढंच पाऊल उचललं पाहिजे. उगा आता तारणाबाण माझ्यासारखा जो चालला तर तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचं शरीर बिघडून घेऊ नका. 5-10 वर्षाचं आयुष्य कमी होईल. विठाला 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 विठाला. ही फेरी आपल्याला मारायची आहे. त्याच्यामध्ये अनेक नद्या आपल्याला येऊन मिळतात, नर्मदे सारख्या. ती समजा सामान्य नदी समजून नर्मदा आपल्याकडून ओलांडली गेली नाही पाहिजे. समुद्रातून का प्रवास आहे, नर्मदा त्या समुद्राला येऊन पोहोचते ना, आपल्याला ती ओलांडली गेली नाही पाहिजे, याकरता समुद्रातून प्रवास आहे. अनेक नद्या ओलांडाव्या लागतात. गुडघ्या एवढं पाणी असेल तर आपण पायी चालतो, पण जास्त पाणी असेल तर नावेने प्रवास करावा लागतो. सगळी व्यवस्था तिकडे आहे. पण तुम्हाला मी जाताना सांगून जाईल, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत तुमचे सगळे पार्ट एकदम कंडिशन मध्ये आहे तोपर्यंत तिकडं पाऊल उचला. पार्ट
3-3.5 घंट्यामध्ये मिठी तलाई समुद्राच्या पलीकडच्या तटाला. पण प्रवास करत असताना किती नास्तिक माणूस असू द्या, किती नास्तिक असू द्या, तो कोणत्या देवने देवाच्या बापाला सुद्धा मानत नाही, असाही माणूस जर परिक्रमेत जर नावेत बसला ना महाराज, त्यानं नाही जर नर्मदेचं नाव घेतलं तर शपथ आहे बुवा. एवढी ताकद आहे. अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप तर देवा मी तुझ्या बापाचाही बाप. संकट आलं ना माणूस देवाचं नामस्मरण करतो. छोटं पोरगा असला अंधारात जर चालवणार राम राम शिव 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 काहीतरी म्हणत चाल. त्याच्यात काही नानीच्या बाबाचे भक्त असतात, ते नानीच्या बाबाचं चिंतन करणार. काही बाळूमामाचे भक्त असतात, ते बाळूमामाचं मेंढ्याचं का होईना चिंतन करणार. कोणी त्या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त असतात, ते पांडुरंगाचं चिंतन करणार. काही देवीचे भक्त असतात, ते देवीचं चिंतन. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, भक्त कोणी खंडेरायाचे भक्त असतात नाही का. वाग्या सो वाग्या प्रेमनगरा वारी सावधोणी भद्री लागा, देव करा कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. जो देवतेचा भक्त असेल तो तिथं चिंतन करणार. सारा दिवशी 3-3.5 तासात पलीकडे झाली मिठी तलाई, तिथून प्रवास सुरू होतो महाराज. पण माणसाला एक अपेक्षा लागते महाराज. ओंकारेश्वर निघालं का गोरा कॉलनी कधी येईल तिथपर्यंत लय अवघड आहे महाराज. खरंच अवघड आहे बरं का. तुम्हाला सांग तुम्ही नाही गेले तर अडचण नाही, मी जाऊन आलेलो आहे. पण खरंच प्रवास अवघड आहे. गोरा कॉलनी आणि थोडस बरं लागतं, तिथून पुढं असं वाटतं पुढं आता नेमावर कधी येईल. नेमावर म्हणजे नर्मदा माईचं नाभिस्थान आहे. म्हणजे तिथं गेलं की असं लोक म्हणतात अर्धी परिक्रमा तुमची पूर्ण झाली. नेमावर तिथून पुढे माणसाला वेळ लागतो जबलपूर कधी येईल. आणि तिकडच्या लोकांना विचारलं काका किती लांब आहे, बगल में है पास में है, त्यांची हीच भाषा. 4 किलोमीटर सांगितलं तर समजून घ्यायचं 8 किलोमीटर आहे त्यांचा अंदाज. माझं तर असं तुम्हाला सांगतो 4 वाजता जर पहिले एक आश्रम लागला ना बापू महाराज बरं का सोमनाथ बाबा, आश्रम लागला ना मी काय करायचो, आता 4 वाजले अजून 2 तासात आपलं ॲव्हरेज होतं एका तासाला 5 किलोमीटरचं. 12-5-60 12 मिनिटाला 1 किलोमीटर मी चालायचो. 12-5-60 2 तासात आपण जवळजवळ 10 किलोमीटर जाऊ शकतो. 8 किलोमीटर काही अवघड नाही. पण त्या गाड्याने अंदाज चुकीचा सांगितलेला असायचा. का सांगायचं माहिती का, याला कंटाळा येऊ नये चालण्याकरता, याला हाव यावी चालण्याची, त्या करता महाराज पुढे जबलपूरला आल्यानंतर 2 मार्ग लागतात बरं का. ऐकून ठेवा, तुमची परिक्रमा इथंच पूर्ण निमी जागेवर झाली. 2 मार्ग लागतात जबलपूरला निघाल्यानंतर. एक असणारा निवास मार्ग आणि दुसरा मंडला मार्ग. मंडला मार्ग खडतड मार्ग आहे, असणारा झाडीतून प्रवास करावा लागतो. आणि निवास मार्ग सरळ मार्ग आहे. तिथून पुढे तुम्हाला जवळजवळ अमरकंटक पर्यंत जो काही भीती नाहीये. प्रवास पण असा करावा लागतो, कधी तुम्हाला शेतातून चालावं लागेल, कधी कपाशीतून तर कधी ऊसातून चालावं लागेल, कधी कोणत्या बांधण्याचा 5 मिनिटं सुद्धा एक रस्ता स्थिर राहत नाही असे. पण तुम्हाला एक सांगतो, आपल्याला काहीतरी चांगलं प्राप्त करायचं असल्यास म्हणजे असेल तर लोक म्हणतात म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. जो पत्थर चोट खाके टूट गया वो कंकर बन गया, वो चोट सह गया वो शंकर बन गया.
ज्याने असणारे टाकीचे घाव सहन केले तो देव झाला, पण ज्याने सहन केले नाही तो मात्र पायरी रूपाने राहिला. पाषाण देव पाषाण पायरी. पूजा एकावरी पाय ठेवी. एकाच दगडाचे दोन तुकडे, एकाचा देव आणि एकाची पायरी. एकावरती पाय ठेवून आणि एकाचं दर्शन केलं जातं. सहन करावं लागतं महाराज. 3600 किलोमीटरची परिक्रमा आहे. 3500 किलोमीटर. पंढरपूरला 300 किलोमीटर जायला माणूस वैतागून जातो, पण हे 3600 किलोमीटर म्हणजे तसं फक्त आहे बा नामस्मरण करायचं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तुम्हाला अजिबात कुठलाच धोका होणार नाही, पण मन जर संकोचित भावनेने तुम्ही जर परिक्रमा करत असाल तर तुमची परिक्रमा पूर्ण होणार नाही. विठाला विठाला. परिक्रमावासी परिक्रमा करत असताना घरचे लोक गावचे लोक फोन करतात, महाराज किती तारखेला तुम्ही घरी येणार, त्र्यंबकला किती तारखेला येणार, आम्ही रथ वळून ठेवलेला आहे. म्हटलं भाऊ तू रथ वळवायच्या भानगडीत पडू नको. आम्ही ओंकारेश्वरला पोहोचल्याशिवाय, कारण 2 दिवस ओंकारेश्वर राहिलं, जर गुडघ्यात क्रॅक झाला तर त्याची परिक्रमा पूर्ण होत नाही. आम्ही जिवंत उदाहरणं पाहिले. माझ्या बरोबर 8 माणसं पक्के होते चालणारे, त्या 8 मधले 3 जणांची परिक्रमा पायी झाली. नाहीतर तिकडं मग बराच प्रकार बघायला मिळतो. हात दाखवा गाडी थांबवा. मोटरसायकल आली, हात करायचा वर, थांबली, बसला चालला पुढं. रिक्षाला हात कर, बसला चालला पुढं. तुम्हाला सांगतो माणसाच्या मनात चळवळ झाली का परिक्रमा पूर्ण होत नाही महाराज. धीर धरावं लागतो. घरून फोन येतात, काही लोक म्हणतात सावकाशा, एकदम निवांत या, घरी सगळं व्यवस्थित चालू आहे. ते पोरं का सांगत असतात म्हाताऱ्याला, याचं कारण तुम्हाला माहिती का? हे म्हातारं घरी असल्यानंतर धड लेका सुनाला एकमेका संग, नवरा बायको संग बोलता सुद्धा येत नाही हो. मग हे सांगत असतात इकडे एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही निवांत या, सावकाश या, व्यवस्थित या. चालू द्या त्यांचा प्रपंच व्यवस्थित. म्हातारे लोकांना एवढी घाई असते ना महाराज, निवांत यायचं. बरोबर आहे का नाही? परिक्रमा व्यवस्थितच केली पाहिजे. आपल्या शरीराला सहन होईल एवढंच पाऊल उचललं पाहिजे. उगा आता तरणबाण माझ्यासारखा जो चालला तर तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुमचं शरीर बिघडून घेऊ नका. 5-10 वर्षाचं आयुष्य कमी होईल. विठाला 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 विठाला. ही फेरी आपल्याला मारायची आहे. त्याच्यामध्ये अनेक नद्या आपल्याला येऊन मिळतात नर्मदे सारख्या. ती समजा सामान्य नदी समजून नर्मदा आपल्याकडून ओलांडली गेली नाही पाहिजे. समुद्रातून का प्रवास आहे? नर्मदा त्या समुद्राला येऊन पोहोचते ना, आपल्याला ती ओलांडली गेली नाही पाहिजे याकरता समुद्रातून प्रवास आहे. अनेक नद्या ओलांडावे लागतात. गुडघ्या एवढं पाणी असेल तर आपण पायी चालतो, पण जास्त पाणी असेल तर नावेने प्रवास करावा लागतो. सगळी व्यवस्था तिकडे आहे. पण तुम्हाला मी जाताना सांगून जाईल, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत तुमचे सगळे पार्ट एकदम कंडिशन मध्ये आहे तोपर्यंतच तिकडं पाऊल उचला. पार्ट एकविध भाव, एकविध भाव, हो का म्हणे